समझने वाले को इशारा कॉपी। हाँ आता टाइमपास पण होत नव्हता. हे लोक बोलायला लागले की चला कुठेतरी आंबे बिंबे खायला जाऊ ना. आपण काय डायरेक्ट घुसलो वाडीत. वाडी म्हणजे आपल्या मित्राची तर वाडी होती ना. मित्राची वाडी म्हणजे जेवढे पण आंबे बिंबे खा, काय पण खा, काय टेन्शन नाही. मग काय लागलो आंबे पाडायला. आंबे पण एवढे गोड की काय सांगू ना. यो बघा याने कसा जुगाड बनवलाय तो आंबे पाडायचा. यो आपला मित्र एवढा भारी जुगाड बनवतो ना की काय सांगू. डॉक्टर झटका पण याच्या समोर फेल आहे. आपल्या मित्राने जुगाड तर एक नंबर बनवला होता, पण आंब्याची साईज थोडी मोठी असल्याने याच्याने पडत नव्हता. तुमसे ना हो पाएगा. बघा आपल्या मित्राने काय आंबा पडत नव्हता, म्हणून विचार केला वाडीत जे पेरू आहेत ना तोपर्यंत ते तरी खाऊन घेऊया. जो आपला मित्र म्हणजे पेरू खाण्यात एक्सपर्ट आहे. बघा कसा खातो तो. बोललो होतो ना की एक्सपर्ट आहे. तोपर्यंत आपल्या मित्राने पण आपल्यासाठी कच्चे आंबे पाडले होते, पण कच्चे आंबे काय मजा नाही येणार होती. म्हणजे त्यासोबत पिकलेले आंबे पण तर पाहिजे ना, म्हणून दुसऱ्याच्या आंब्यावरून पटापट तोडले ना पडून आले इथे. पण आपल्या या मित्राला थोडी पण लाच राहून नाही. बघा आंबा कसा खातोय तो. हो याचा पार्ट 2 बघायला विसरू नका.